सातारकर केस इतके गळतायत की हात फिरवला तरी बंच मध्ये हेअर्स निघतात. कितीही चांगले शॅम्पू, सिरम, मास्क वापरलेत पण रिझल्ट झिरो. मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. अगदी असंच काहीसं वैशाली मॅडम बरोबर झालं. मॅडम खास खेडवरून आपल्या रील बघून आल्या होत्या. त्यांना खूप हेअरफॉल होत होता. केसांमध्ये ड्रायनेस होता, हेअर्स खूप पातळ आणि पोरस झाले होते. केसांची शाईन पूर्ण गेली होती आणि हेअर्स खूप वीक वाटत होते. त्यांच्या हेअर कंडिशन पाहून आपण त्यांना प्रॉपर हेअर स्पा सजेस्ट केला. आणि मग आल्या काजल कदम मॅडम. त्यांचा हा हेअर स्पाचा लास्ट सेशन होता. आधीच्या सेशनमध्ये मॅडमचा हेअरफॉल खूप कमी झाला होता. डॅन्ड्रफ पूर्ण गेला होता आणि हेअर्स मधील ड्रायनेस पण कमी झाला होता. स्पा नंतर त्यांचे केस इतके सॉफ्ट आणि स्मूथ झाले आहेत की मॅडम स्वतः खूप खुश झाल्या. त्यानंतर तन्वी मोरे मॅडम या आपल्या रेग्युलर कस्टमर आहेत आणि हेअर्स मेंटेन राहावेत म्हणून त्या नियमित हेअर स्पा करतात. आपण त्यांना मस्त रिलॅक्सिंग हेअर स्पा केला आणि आफ्टर रिझल्ट तर तुम्ही स्वतःच बघू शकता. केस खूप हेल्दी, शायनी आणि मॅनेजेबल दिसतात. मग रोहिणी मॅम आपल्या रील बघून फर्स्ट टाइम बॉम्बे रेस्टॉरंट इथून आल्या होत्या. त्याआधी सतत केसांना डाय करायच्या, त्यामुळे त्यांचे हेअर्स ग्रे, रफ आणि फ्रिझी झाले होते. आता त्यांना वारंवार डाय करणं बंद करायचं होतं आणि नॅचरल लुक हवा होता. म्हणून त्या आपल्याकडे आल्या. त्यांना असा कलर हवा होता की ग्रे हेअर्स कव्हरेज पण मिळावं आणि लुक पण नॅचरल दिसायला हवा. म्हणून आपण त्यांचा ग्लोबल कलर नॅचरल ब्राऊन शेड मध्ये केला आणि रिझल्ट इतका सुंदर आला की हेअर्स खूप सॉफ्ट, रिच आणि नॅचरल दिसत होते. आणि मग आली निकिता. तिच्या बहिणीने आपल्याकडे हेअर कट केला होता आणि तो तिला इतका आवडला की निकिता पण लगेच आली. निकिताचे हेअर्स मीडियम लेंथ होते आणि तिला लेंथ मेंटेन ठेवून स्टायलिश लुक हवा होता. म्हणूनच आपण तिला स्टेप विथ लेअर कट केला. आफ्टर कट तुम्ही बघू शकता, खूपच मस्त दिसत होता. तर सातारकर, तुम्हालाही हेअरफॉल, ड्रायनेस, फ्रीज, डॅन्ड्रफ किंवा हेअर ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर एकदा आपल्या रॉयल सलूनला नक्की व्हिजिट करा. थँक्यू.